खेळांच्या माध्यमातून मुलांना खूप काही शिकविता येते. बुद्धिबळाच्या निमित्ताने तयार केलेली सादरीकरणे आपण पाहिली असाल. ब्रिज या पत्त्याच्या खेळातून जीवनासंबंधित काय व ते कसे शिकवता येईल यावर बिनभिंतींच्या शाळेत कामाची सुरुवात झाली होती. दैनंदिन जीवनातील अनेक सूत्रे यामधून शिकविता येतात. या खेळामधून जीवनासंबंधित कितीतरी महत्त्वाचे धडे हसत खेळत देता येतील. जीवनाबाबत महत्त्वाचे असे जे काही शिकायचे असते ते सारे धडे या खेळातून रंजकपणे शिकता येतात. त्याचा काही तपशील मी या ठिकाणी नोंदवून ठेवीत आहे. पत्ते खेळणे साऱ्यांना आवडते. मुले खूप लहान असल्यापासून पत्त्यांचे वेगवेगळे खेळ खेळत असतात. काही खेळ त्यांना पालक शिकवतात, कुटुंबात खेळले जातात, तर काही खेळ मुले स्वतःहून शिकतात. 52 पत्त्यांचे अनेक खेळ जगभरात खेळले जातात. ब्रिज हा त्यापैकीच एक खेळ आहे. हे पत्त्यातील बुद्धिबळ आहे. बुद्धिबळ हा 32 लहान मोठ्या राजा वजिरांसारखी विविध नावे दिलेल्या भिन्न आकारांनी बनलेल्या वस्तूंनी खेळायचा खेळ आहे. हा 2 प्रतिस्पर्ध्यात खेळला जातो. यासाठी 64 घरांचा पट वापरला जातो. ब्रिज हा 2 रंगात असणाऱ्या 4 प्रकारच्या इस्पीक बदाम चौकट किलवर नावे दिलेल्या पत्त्यांनी 4 माणसात खेळला जाणारा खेळ आहे. जगातील अनेक माणसांना हा खेळ माहीतच नाही, कारण हा खेळ कोणीही खेळावा एवढा सोपा नाही. या खेळात बुद्धीचा कस म्हणावा लागत असतो. या खेळात 4 खेळाडूंना प्रत्येकी 13 असे पत्ते वाटले जातात. अर्थात डावामध्ये एकूण 13 हात होत असतात. डाव वाटल्यानंतर प्रत्येक खेळाडूला फक्त स्वतःची पाने सुरुवातीला दिसत असतात. एकमेकाच्या समोर बसणारे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणेला बसणारे खेळाडू हे एकमेकाचे भिडू पार्टनर्स असतात. स्वतःची पाने व पार्टनर्सच्या पानांचा अंदाज घेऊन आपण जास्तीत जास्त किती हात करू हे निश्चित करायचे असते. हे गणित करताना तुमच्या भिडूचे पत्ते तुम्हाला दिसत नसतात. 13 पैकी जो जास्तीत जास्त हात करणार असतो त्याने पुढील खेळ चालवायचा असतो. फक्त हे वर्णन वाचून हा खेळ समजणार नाही. त्यासाठी टेबलवर पत्ते मांडून हा खेळ प्रत्यक्षामध्ये खेळावा लागेल. ज्या कुणाला तो शिकायचा असेल त्याला तो शिकविला जाईल. पण हा खेळ ज्यांना माहीत नाही त्यांनाही तो समजावा यासाठी नमुना म्हणून एक डाव मी येथे देत आहे. हे एखाद्या गणितासारखे कोड्यासारखे आहे. यासाठी तुम्हाला ब्रिज या खेळाचे नियम माहीत असण्याची गरज नाही. राजापेक्षा एक्का मोठा असतो आणि दुरीपेक्षा तिरी मोठी असते आणि हातात पान नसेल तर पडलेले पान हुकमाने मारता येते. पत्त्याची एवढी माहिती हा खेळ खेळण्यासाठी पुरेशी आहे.